छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी झालेल्या दरोडा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। एका संशयित गुन्हेगाराचं एन्काउंटर केले। अमोल खोतकर असं या संशयित गुन्हेगाराचं नाव। तर सर्वप्रथम अमोलनं फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेचा आढावा घेतलाय थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरामध्ये संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणातला मुख्य आरोपी अमोल खोतकर याचं रात्री पोलिसांनी एन्काउंटर केलेलं आहे। याच परिसरामध्ये पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अमोल खोतकरचं एन्काउंटर केलं। ही ती गाडी आहे, हा तो परिसर आहे। रात्री 11च्या सुमारास या हॉटेल साई गार्डनमध्ये एक संशयित आरोपी होता, त्याला घेऊन पोलीस बसले होते। तपास सुरू होता। दरम्यानच्या काळात अमोल खोतकर इथे येणार अशी माहिती मिळाली होती। 11:05 अमोल खोतकर इथं आल्यानंतर या गाडीमध्ये आला होता। ही गाडी आहे आणि दरम्यानच्या काळात पोलीस आपल्याकडे येत आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर त्याच्याजवळ असलेल्या बंदुकीचा त्यांनी पोलिसांकडे फायर केलं। प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी त्याच्यावर सुद्धा गोळीबार केली। दरम्यान ही गाडी त्या रस्त्यावरून खाली आली, तो धावपळत होता। गाडी खाली पडल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडलं। त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। माधव सावरगावे, साम टीव्ही, वडगाव कोल्हाटी, छत्रपती संभाजीनगर।